बुवा यांनी आपला गजर अतिशय चांगल्या पद्धतीने मनोरंजन पण भरपूर केलेलं आहे. फक्त बुवा मी पहिल्या सुरुवातीकच सांगितलं होतं, नाही तर मंडळाका मी भजन चालू होच्या आधी सांगितलं होतं की त्या जोईल बुवा का पहिल्यांदा ती टायमाचा महत्त्व सांगा. आणि त्या शेवटी तो किती आणि मेलास तरी तो सुधारणार नाही. व मी आता जीवत देते त्याच्या ह्या वागण्यामुळे. जर आपलं माणूस सुधरत नसत इतक्या सांगा. आणि सांगाचं तात्पर्य काय की ते सन्माननीय विजय तावडेने प्रसाद तावडेंका 200 रुपये बुवा शेवटी देऊचे लागले आणि आता तरी बंद कर. आणि शेवटी 200 दिल्याने मी तुका थांबवला नाही. 12:30 ते किती 1 सव्वा 1 अर्ध्या तासात 1.5 तास झालो बुवा. 1.5 तास गजर विचारून बघा त्यांका. होय ना हो भजन रसिक 1 तासाच्या वर गेले ना. होय ना नक्की. आणि काय बुवा समोर भजन रसिक बसलेले ते ठरवणार सगळा काय. तर तुमच्याबद्दल माका बाकी काय विषय नाही. मनोरंजनाचे बादशाह मी अगोदरच सांगितले होते. सगळे नेते बिते सगळे खाली आणतील बुवा. आणि सगळ्यात गंमत बुवा सांगायची म्हणजे एक कुत्रो सुद्धा आमचं भजन ऐकवा का. उद्या कोण गावात चर्चा करू शकत नाही की भजनात कुत्रो सुद्धा नाही होतो. तू एक कुत्रो बुवा पहिल्या सुरुवातीपासून ना देवा लाडू ते का. बाकी अरे बुवा महिला वर्ग तरी बघून काय तर एक होय. हे कोणतो माणूस 13 दिवस बायको मेली तेव्हा रडा होतो. शेजारशीन म्हणतं कोणीच येऊन त्या म्हटला ना बायकोची जागा मी घेईल. म्हणजे किती पोचलेलो बुवा असत त्याचा विचार करा तुम्ही. आपल्या भारताची संस्कृती काय आणि तू काय बोलतो. आणि काहीतरी म्हटलं नाही या कडच्यांचं म्हणतात बरा याक गेला दुसरा अंतर. अरे आमका एक पोचताना मरणात जीव इलो. या इंदळेकरांना विचारा कसे टेम्पो मरते चालवतो जीव घालवला नाही. देवगडात अक्षरशः स्टँडच्या बाहेर ना ते टेम्पो लावून काय ते करत जीव घालवत त्यांका माहिती नाही. यात गेला दुसरा आनंद का खावा. होय ते ट्रॅव्हल्सवाले बिचारे तोरसोळ्यापासून फिरतात गाडी सगळी. सतीशनी त्यांना विचारून बघा. आता जर थोडा वेळ थांबते त्यांना पुन्हा सकाळी जाव खवा फिरायचं असतं. तुझ्या बरोबर आहे ते तू 200 रुपयासाठी 1.5 तास काढलं. शेवटी त्या तावड्याने म्हणतो ते का 200 देऊया. काय नाना हसतास तुम्ही. आणखी तुमका हसू येतं. माझ्या टाकल्यातून नायनाट केला ना तिने शा काय शिल्लकच ठेवला ना. हो बस मी म्हटलं गेलाच की काय नाही तुमच्याच मी शोधून येईल तुमका बाहेर पण दिसलाच नाही. म्हटलं माझे माणूस सुद्धा गेले. म्हटलं असं कसं होईल. पण नाही जाणार नाही. तुम्ही ऐकता चालू ठेवा. म्हणजे काय लाव म्हटलं तर लिहून घेतलं. काय तरी म्हटलं का रोमॅटो तू काय माणसात आता रोमॅटो कशी होती फवारणी करता ताच पुणे झाला. त्यांनी सगळी खात जाऊची वेळ येईल. रोमॅटोनी मरा घालू गो कशा तर या खायचं तर राजेश. अरे तिने झोप नाही. 3-3, 4-4 वेळा आंघोळी करूची लागता बुवा. एवढं औषध खतरनाक आता. हा फिलिका. अरे काय सांगू कसली कसली मारता होती. तो कोण तो 13 दिवस राडा होती ते का उद्या भेटॉक सांगा माका. तू एवढं कसं कुजले की तू माका कोण म्हणतं बाजूबाजूचं येऊन खांद्याला टाकून सांगला नाही. तू माणसात काय
तुम्ही टेबलावर गट बसा. नाही एकदा मी तो ठॉकचा जोक मारले ना, ठॉक केल्यावर उपटी पडलो. तू माका वाटतं पुढे डबल बारी का होय. खरोखरच तुमचे पुन्हा आभार मानतो, कारण बुवांका गावावरचो गजर म्हणा, बरेच गजर बिजर म्हणा तुम्ही त्यांना फरमाईश केलास, त्याच्यामुळे थोडं त्यांचं वेळ गेलो. 3-4 गजर झाले ना. मी एकच म्हणणार आहे, माका आणखी 2-3 म्हणायची. फक्त वाढदिवस कोणाचा तरी होता, कोण बुवा नाव काय त्यांचं, संस्थेचे कोणतरी संस्थापक बबन खोत, सन्माननीय संजय खोत यांच्यासाठी बुवानी गाणं म्हटला होता. होय ना. आता माझंही कर्तव्य लागता, मी नाही म्हटलं तर ते काय म्हणते, फक्त जोईल बुवानी साजरो केला. मी माझ्या स्टाईल मध्ये बार बार दिन ये आए, तू पहिल्यांदा सुरुवात केलंस ना बुवा. बार बार दिन ये आए, वो लाडू खावा. म्हटलं एक थंडी बिंडी नाही ना बाटली आहे. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुझे हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू संजय, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, ये हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू संजय, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. 16 नंदाचा वाढदिवसाचा, 16 नंदाचा वाढदिवसाचा कार्यक्रम आज आहे हरिभजनाचा, कार्यक्रम आज आहे हरिभजनाचा, कार्यक्रम आज आहे हरिभजनाचा. 16 नंदाचा वाढदिवसाचा, 16 नंदाचा वाढदिवसाचा कार्यक्रम आज आहे हरिभजनाचा, कार्यक्रम आज आहे हरिभजनाचा, कार्यक्रम आज आहे हरिभजनाचा. वाढदिवसाचा
माका येऊन भेटले, त्यांका सांगितलंच ना स्कॉर्पिओच मिळा त्याची अपेक्षा धरू नको म्हणून, साधी म्हणतात डंपर मिळालं तरी. ते माका येऊन विचारी डंपर म्हणजे नेमक्या काय. तर म्हटलं भजना झाली की जोईल बोंक भेटा आणि त्यांकाच विचारा डंपर म्हणजे विषय काय आतो. आणि टमटम बाजूसून जायत म्हणजे ताई म्हटलं त्यांकाच विचारा. आणि म्हणतो पूर्वीच्या काळी हळदी नव्हती, आता हळदी इली बुवा. पूर्वीच्या काळी जी हळद होती ना त्याच्यावरच समजायचे. हळद असली की समजा की हिंदळ्यात खैतरी लगीना ओवी बिवी जोरात. निर्मळ गंगेचा पाणी, निर्मळ गंगेचा पाणी, आना गो रमानी, आना गो रमानी, तुझा लाल माझा लाल, तुझा लाल माझा लाल, तू म्हणशी काय झालं, तू म्हणशी काय झालं, तू म्हणशी काय झालं, तू म्हणशी काय झालं, कपाळाचा कुंकू लाल, कपाळाचा कुंकू लाल. कारण पूर्वीच्या काळी कुंकू होता, आता कुंकू गेला आणि टिकली इले मनाकोटात. तेव्हा नवऱ्यात काढलो की भिंतीत चिकटवून ठेवलो. मग तो गम चांगलो असेपर्यंत चिकाटलेलो असता, गम सुकलो की तोंड फुटून मारता खाली पाडाय. पण जे बिचारे भिंतीत चिकाटलेले ते नशीबवान. काय काय जण बाथरूम अंक चिकाटलेले असतात महिनोभर वास करतात. म्हणजे ही परिस्थिती आहे ना बुवा, जी परिस्थिती आहे ते आज आपल्या सांगणं गरज आहे. कारण बुवा आज फॅशन पण एवढी वाढली. नवरो आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करू पाहुण्यांकडे जातात ना तेव्हा नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून जातात. पाहुण्यांका प्रश्न पडतात नवरीची ओटी काही भरायची. मग सांगतात बाय रुमाल आणलं असलंच तर त्यांनी 4 तांदूळ बांधून घेऊन जा, नारळ काय एवढ्या फिट पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. म्हणजे फॅशन करा, फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवा. आज 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेक, आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. तो दर्शन घेऊ वाकलो की मागच्यांका दर्शन घेण्याची काय नमस्कार करायचो आणि बाजूक व्हायचो. काय काय जण पैसे घेऊन उभेच राहत, नेमके खै टाकूचे तेच कळत नाही. कॉईन बॉक्स उघडे, तीच पॅन्ट घालून काय काय जण जेवणाचे पंक्ती वाढून, तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचे मागाकच विसरते. ते म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको, तू नजरेच्या आड हो. व फॅशन करा, फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची. आणि खुडीत बुवानी खायचं तर नाडनचा गंगला इला होता. त्या कोणती कोणच्या तिच्या लग्नात तू गेलो गगा भारीच नाही काय प्रॅक्टिस केलं अशा तुम्ही. आता काय करत 2 फूटचे दात पाडून घ्यावा मुद्दा, मग आणखी भारी पण भारी वाटलं. ती जी म्हातारी होती ना ती ह्यांच्या हळदीच्या टायमात होती, तिच्या तोंडात दात नाही होते. आणि जोईल बुवांच्या हळदीत ती काय ओवी म्हणता बघा. याय याय गे युकमिनी, 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 याय याय गे युकमिनी. नवरो मुलगो चून दिसता, नवरो मुलगो चून दिसता. जून दिसता म्हटल्यावर या पोरग्या बाजूक होता त्याका डाव टिलो. आजी म्हणता काहीतरी वेगळा म्हणता. नवरो मुलगो जून दिसता. आजीच्या हातातलो माईक काढून घेतला आणि पोरग्या आजीक विचारता तुका कसो कळलो गे बाये, 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 तुका कसो कळलो गे
सांगता त्या पोरग्यात, हळद लावताना हात लागलो, हळद लावताना हात लागलो. तुम्ही किती असता? नाही ह्याच्या टायमात हळद होती तेव्हा थंडीचे दिवस नाही होते. ते पाण्यामुळे जास्ती थंडी लागते, त्यामुळे ते आडवीच होती. पोरग्याक इतको राग येलो अन बुवा जोईल बुवा तुझो काय सांगत त्यांका. स्कॉर्पिओची म्हणतात का ती 4-5 जर असले तर त्याका ती एकच देऊची, आणि तो बाकीचो वाटूचो म्हणजे त्याका खोबराता खिरापत्ती नारळ ठेवून झालो आता वाटा. तू काय माणसातच. अरे कोणाक मिळत नाहीत ते 42 वर्षाचे बिचारे गडगे धरून ते पुढे येत नाहीत, भांगाले म्हणतात इतके कंटाळले जीवात ते, आणि त्यांच्या जखमेर मीठ काय चोळत. आम्ही तर गेला ना त्याका सांत्वन करू का, त्याका 13 दिवस राडा होतो त्याका. तसाच काय गंमत झाली, एक दिवस याच्या मित्राची बायको मेली. सीता वगैरे पळवून आणला नाही तर परत नेऊन सोडायचे, कारण ठेवून करते काय पुरुषच असत. हिरोच्या हातात बुवा ठेचण्याची बंदूक देत नाही, ती सुद्धा ठेचण्याची बंदूक, तो बंदूक मधलं कुत्तू गाव दिलो. नाना तर कन्या सांभाळून घ्यावा. ठेचण्याची बंदूक देत नाही, रिकामी बंदूक, आतमध्ये काय भरायचे नाही, आणि ॲटॉम बॉम्ब वाल्या स्टेजच्या पाठी ठेवली. सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्ब वाल्याची असा, बंदुकीत काय नसा. तुम्ही हसना, माका तुमची काळजी आहे, माझे मित्र ते तोंडान टॉक केलं. बुवांच्या माणसानं कोणीतरी वेगळा टॉक केला असं त्यांचा म्हणणं. आपलो काही विषय नाही, तुम्ही म्हणता बोलत होताच तेव्हा आकडे म्हणता कोणीतरी माळ लावला. असून दे, तर कडची फुसाकली पण ती तुमची तरी चांगली लागली, त्याच्यात समाधान आमका. आणि ठॉ झाला की जो व्हिलन डाकू असत तिने पडायचा, लोकांका वाटायचं हिरोन बंदुकीचं बाहेर घातला ना, पेट घातला ना असं समजायचे. आणि नाटक चालू झालं, हिरोची वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो, असो 4-5 वेळा बोंबाटलो, पण ॲटॉम बॉम्ब काय पेटय ना, आणि तो डाकू काय मरय ना. वाक्य फेक करून मेलो नी, त्याच्यापेक्षा तो व्हिलन डाकू होतो तो मेलो, कारण त्याला वाक्य नव्हता. कधी ठाव होता आणि कधी मरत, पण जोपर्यंत ठाव होत नाही तोपर्यंत मरणार कसो. आणि त्याच्यापेक्षा ह्यो मेलो वाक्य फेक करून, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात येईल ॲटॉम बॉम्ब वाल्याचो काहीतरी प्रॉब्लेम झाला. मागे जाऊन बघितल्यानंतर त्याचा दोष नव्हतो, थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शिळेली, आणि तो कांडा वडी तेवढा फुकट जाय. तो कांडा वडी यो, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. तो कांडा वडी यो, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला, आणि त्या हिरोक सांगितलं आजच्या दिवस ते का चाकूवान मार. माचीस बोललो शेळेली. तो हिरो बोललो, अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसं घेणार. पण पूर्वीचे लोक खूप हुशार होते, त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकला, पुस्तकात नव्हता. अरे ए आज मी तुला या बंदुकेनेच मारणार होतो, पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून आज बंदुकेने नाही मारी. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असं म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो.
तो डाकू विलन हसतच खाली पडलो, कारण आयुष्यात पहिल्यानं ऐकला तो चाकूवाचा बाण होता तो. म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही. बुवा महिला वर्ग वाघिणी आहेत, मी पहिल्यापासून सांगते. फक्त कधी कधी त्यांच्याकडनं अतिरेक होता, नको त्या गोष्टीचं हट्ट करतात. कधी कधी त्यांच्या तोंडात काय राहत नाही. त्यांचा दोष बुवा महिला वर्गांचो नाही, धर्मराजाने दिलेलो शाप हा तो महिला वर्गांसाठी. बघा, एखादी महिला काय अशी गुपित गोष्ट असली की पटकन दुसऱ्या माणसात सांगून टाकणार. त्याचं कारण काय, ज्यावेळी बुवा कर्ण मृत्युमुखी पडले युद्धामध्ये, त्यावेळी कुंती माता रडायला लागली. त्यावेळी धर्मराजा विचारतात, आई तू का रडते? तेव्हा कुंती आईने सांगितलं, अरे कर्ण जरी तुमचा दुश्मन असला तरी तुमचा भाऊ होता. आता भाऊ होता असं म्हटल्यानंतर धर्मराजाला राग आला की आई, इतके दिवस झाले तू कधीच आम्हाला सांगितलंच नाही की कर्ण आमचा भाऊ आहे म्हणून, आणि आज मेल्यानंतर तू सांगतेस की कर्ण आमचा भाऊ होता. त्यामुळे त्या रागाच्या भरात धर्मराजाने सांगितलं, आजपासून या नारी जातीला मी शाप देतो की जे तुमच्या मनात असेल ते पटकन तुम्ही दुसऱ्याला सांगून टाकाल, असा शाप धर्मराजाने दिला. म्हणून महिला वर्ग बघा पटकन दुसऱ्यात सांगून टाकत. ऐकलं गो तर गेला, बुवान सांगलं ना, मम्मीनी पप्पाच्या मध्ये होता तर गेला. म्हणजे पटकन दुसऱ्याक सांगायला टाकतात. हे दोष महिला वर्गांचो नाही. कधी कधी त्यांच्याकडनं अतिरेक होता, नको त्या गोष्टीचं हट्ट करतात. बायकोचा वाढदिवस होतो आणि ते आपल्या नवऱ्याक सांगता, या वाढदिवसाक माका पैसे नको, सोन्याचा दागिना नको, काही नको, या वाढदिवसाला माझ्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. कधीच कुणी न वाजवलेला वाद्य. नवरूप संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण या वाद्य काही मिळाक नाही. शेवटी एका पारावर येऊन बसलो आणि मित्र येऊन विचारता, अरे तुझा झाला का, एवढ्या टेन्शन मध्ये कशासाठी? तेव्हा तो सांगता, अरे उद्या बायकोचा वाढदिवस, तिने सांगितलं ना कधीच कुणी न वाजवलेला वाद्य, या मेळात काय? मित्र बोललो, टेन्शन घेऊन को, या वाद्य बोललो आपल्या गावातच, बस गाडीवर. आणि कुंभाराळीत घेऊन गेलो आणि एक मडक्या घेतला आणि त्याच्या हातात दिला आणि सांगितलं, ह्या घे वाद्य. तो बोललो, या वाद्य कसं होईल? तू गप रे, बस गाडीवर. आणि पुन्हा गावात एका आंब्यावर जुनाट झालेला म्हाव होता, मधमा म्हाव. तर पोळा काढला, त्या मडक्यात भरला, वरनं कापडान बांधून घेतला आणि त्याका सांगितलं, बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो, गुम 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 गुम. अरे बोललो, जबरदस्त वाद्य. बायको बोललो, खुशच होईल. वाद्य घेतलं आणि घरी गेलो, बायकोच्या हातात दिला आणि बोललो, हे घे वाद्य, कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. बायको बोलली, वाजवूचा कसा, बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो, गुम 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 गुम. ताबडतोब सगळ्या मैत्रिणींका फोन केला, उद्या वाढदिवस आहे, सगळ्यांनी वेळेत या, आपण गायनाचा कार्यक्रम करू. त्यांनी वाद्य आणलंय, गुमगुम वाद्य. सगळे मैत्रिणी हजर. सगळ्या पुरुष मंडळींका सांगितलं, आणि तुम्ही पारावर जाऊन बसा, तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. सगळे गेले. फक्त एक 7:45 वाजलो होतो, त्याचा डोक्या फिरला. सगळ्यांका बाहेर पिटाळत म्हणजे काय. घरी गेलो आणि कुलाब घेऊन येलो आणि ज्या रूम मध्ये गायन करीत होती त्या बाहेरना कुलाब घालून घेतला, करा म्हणता गायन. आणि गोल बसले सगळे मैत्रिणी, मध्ये वाद्य ठेवल्याने गुम गुम वाद्य. पहिले आलाप मारला ना, दुसरी होती तिने हलवलं, गुम 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 गुम. तिसरी होती ती का जरा ओव्हर कॉन्फिडन्स होती, ती म्हणत, हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देत, हे वाद्य उघडून गायन केलं तर किती मज्जा येईल ना. ती चौथी म्हणता, हो हो आपण तसंच करूया. आणि वरचा कापड बांधलेला सोडला आणि पुन्हा आलाप मारला तिने. दुसरी होती तिने हलवल्या बरोबर वाद्य बाहेर. जुनाट झालेला गिरायकाची वाटच बघित होता. थोड्या वेळानं आला पिनो, आय 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 आय. ते पारावरचे पुरुष म्हणतात, आत्ताचा कार्यक्रम चालू झाला वाटत.
थोड्या वेळात कोरसवाली सुद्धा आय 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 आय. पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताशी गवळण घेतला ना. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देऊ गेली ना नवऱ्यात, तेव्हा नवरं म्हणतात तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हणतं मी तुमची बायकोच आहे, पण काल वाद्य आणलात ना गुमगुम वाद्य, त्या वाद्याने मला सुजवलाय. म्हणजे नको त्या गोष्टीच वाटतं. बरोबर. बाकी महिला वर्ग म्हटलं तर बुवा वाघिणी आहेत. आज आपण बिंदासपणे भजनात येतो ना त्यांच्यामुळे होय ना. या जॅकेट आणून देणार सगळा खय चालला असा दिसा ना. 500-200 रुपये बँक ऑफ बायको. उद्यापासून आधी शोधतोय खय बँक खाते. सगळे बघले. स्टेट बँक, सिंधुदुर्ग बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बायको. अजून मका मोदींचं पोत नाही कसो की ही बँक खय यार. ती टाकल्यांसाठी नाही हा ना. ते नाण्या असतात काय यांचं. मगाशी पोवाडा घेण्यासाठी फरमाईश होती. वा समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं. मराठीत असावं लागतं. मराठीत असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेथाम, भल्या भल्यांना सुटला घाम. कोणी घेईना पुढाकार चालणीचं मानवी हार. जितक्यात एक तार उठला मनाला मैला उगाच शिवाजी को, आणि त्यानं इडा उचलला. नाव त्याचं बुझल खान, नाव त्याचं बुझल खान, नाव त्याचं बुझल खान, नाव त्याचं बुझल खान. जिचा जागता चढू सैतान, अंगी हत्तीचं बळ पाहणारा कापे छळछळ. वाटेत भेटेल त्याला जिमीत खानाची सेना निघाली. जवळ उद्ध्वस्त केली आया बहिणीत शब्द लुटली. कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या. माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या. माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. सांगावा झाडला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा, अरे हो शिवाजी हो हमारे गले लग जाओ. खान असून म्हणतो कसा, अरे हो शिवाजी हो हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला. पण महाराज हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोतळा बाहेर काढला. कारण तलवारीच्या सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारीच्या सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद सगळ्यांच्या मनगटात होती. मगाशी बुवानी सांगितलं मगाशी की पूर्वीचा काळ वेगळा होता. काहीतरी मोबाईलचा सांगितलं नाही. तोच बुवा विषय मी सांगते. पूर्वीच्या काळी असले मोबाईल नव्हते. प्रेम करायचे लोक, पण मोबाईल नाही बुवा. त्यावेळी चिठ्ठी लिहूचे लागत.
प्राणप्रिये संध्याकाळी काजी खाली येशील ना, ती चिठ्ठी पोचाकच 8 दिवस लागेल. रोज जाऊन येऊ काच झाडायचो. इतकी मजा होती त्या प्रेमात. सकाळी धरलेली फांदी संध्याकाळपर्यंत सोडायचे नाही. क्यों आगे पीछे डोलते हो भौरों की तरह. मजा होती त्या प्रेमात. पण तर प्रेम राहिलेलं ना. आज परिस्थिती अशी झाली आहे, नवरो आणि नवरी ज्यावेळी बाहेर पडतात त्यावेळी साऊंडवाले पूर्वी गाणं लावायचे, सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची गाण्यात बुवा ताकद होती. ती जुनी माणसं रडायची पण हा 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 कन रडत, कारण त्यांना जाणीव होती आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केले याची जाणीव त्या जुन्या माणसांक होती. पण आताच्या पोरग्यांक ती जाणीव राहिलेली नाही. लग्न झालं की पोरग्या गाडीत जाऊन बसतं, पप्पा टाटा पूजे दिवशी भेटता. परिस्थिती बदलली बुवा, बरोबर ना. बाकी सगळं काय ती मजा करा, फॅशन करा, सगळं करा, पण आई वडिलांची सेवा करा. कारण आज दोन्ही बुवा आम्ही तुमच्या इथे येऊन भजन करू शकलो त्याला कारणीभूत आमची आई. त्या माऊलीन समजा जन्म दिला नसतो तर ह्यो टकलो येऊ नाही भजनच करू शकलो नसतो, बरोबर ना. त्या माऊलीचे उपकार, कारण आई ती आई असते. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला तुझे विसरणार नाही, अनमोल जन्म दिला तुझे विसरणार नाही, अनमोल जन्म दिला तुझे विसरणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, किती थंडी आहे बघा. तरी सुद्धा आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो. बाप कधीच रडत नाही. बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते, त्यावेळी कोणतरी येऊन सांगतो अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे. तेव्हा त्याच मंडपात असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो, तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. बुवा आज इतकी थंडी आहे, इतके कुडकुडत सुद्धा ते उभे तरी भजन ऐकतात. या फक्त माझ्या कोकणातच फक्त बुवा होऊ शकता, कारण माझा कोकण म्हणजे स्वर्गा बुवा. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण.
आमचे महाकाल ट्रॅव्हल्सचे मालक त्यांच्यावर ना एक ध्रुवपद म्हणते गजरात सुरुवात करते. देवगड वसलं डोंगर किनारी लीला निसर्गाची न्यारी. देवगड वसलं डोंगर किनारी लीला निसर्गाची न्यारी. या हिंदळे गावचं हिरा आशिष गजर घेतो, कारण आता बरेच भजन रसिक पण गेलेले आहेत आणि थंडी पण वाढत चालली. आजच माझा झालाय पगार घेईन रोख नको उधार. गोष्ट पटली पटकन उठली, गोष्ट पटली पटकन उठली. अशी प्रथा मी गाजवली, अशी प्रथा मी गाजवली. जेव्हा रात्री आणती तेव्हा घंटी वाजवली, जेव्हा रात्री आणती तेव्हा घंटी मी वाजवली. आजच माझा झालाय पगार घेईन रोख नको उधार. आजच माझा झालाय पगार घेईन रोख नको उधार. गोष्ट पटली पटकन उठली, ड्याव 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 ड्याव. गोष्ट पटली पटकन उठली,
भारी म्हणतीय डबलय भारी म्हणतीय डबलय भारी एका रात्रीची गंमत पाहण्या एका रात्रीची गंमत पाहण्या गर्दी ही झाली आता गर्दी ही झाली या इकडे गावात डबल भारी रंगली या इकडे गावात डबल भारी रंगली आई बापाच्या गळ्यात दोरी आई बापाच्या गळ्यात दोरी आई बापाच्या गळ्यात दोरी आई बापाच्या गळ्यात दोरी बायकोला घेतली खांद्यावरी 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 मुके अठ्ठावीस उभा राहिला युगे 28 उभा राहिला चंद्रभागेच्या तीरावरी चंद्रभागेच्या तीरावरी या इकडे गावात डबल भारी रंगली या इकडे गावात डबल भारी रंगली मंदार पर्वताची करुणी रवी मंदार पर्वताची करुणी रवी मंदार पर्वताची करुण रवी मंदार पर्वताची करुण रवी मंदार पर्वताची करुणी रवी मंदार पर्वताची करुणी रवी मंदार पर्वताची करुण रवी मंदार पर्वताची करुण रवी वासुकीची केली दोरी वासुकीची केली दोरी वासुकीची केली दोरी वासुकीची केली दोरी संदीप सांगे कर जोडूनी संदीप सांगे कर जोडूनी बोध घ्यावा तुम्ही संसारी बोध घ्यावा तुम्ही संसारी या इकडे गावात डबल भारी रंगली या इकडे गावात डबल भारी रंगली या इकडे गावात डबल भारी रंगली होईल तिकडं पुधारे इकडं होईल वाच माझ्या जीवाकडं होईल तिकडं पुधारे इकडं होईल वाच माझ्या जीवाकडं एका रात्रीची गंमत पाहण्या एका रात्रीची गंमत पाहण्या गर्दी झाली बघा गर्दी झाली या इकडे गावात डबल भारी रंगली या इकडे गावात डबल भारी रंगली या इकडे गावात डबल भारी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिवाल वल्लभ दिगंबरा 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 दिवाल वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी कहा गजर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी कहा गजर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी का गजर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
फोटो मग तिकडे राहिलो. श्री सत्यनारायण महाराज श्री गाय गोठण देव महाराज रंग देवता माते